मुंजा या नावाचा चित्रपट आहे. तुमच्या तुम्हाला टायटलवरूनच कळलं असेल की मुंजा जो आपल्याला कोकणातला मुंजा माहितीये, 12 पिंपळांवरचा मुंजा आपण ज्याला मराठीत आपण ओळखतो, असा मुंजा हे पात्र हे आपण कोकणूर म्हणून म्हणतो त्याला. ही दंतकथा मुंजाची आम्ही घेऊन एका चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने भारतात आणि आंतरराष्ट्रीय लेवललाही तो मुंजा जाईल अशा पद्धतीने त्याला प्रेझेंट केलेला आहे. व्हीएफएक्सचा वापर करून पहिल्यांदाच भारतात असा सिनेमा घडतोय ज्यात तुमचा लीड पात्र मेन कॅरेक्टर हेच व्हीएफएक्स मध्ये आहे. म्हणजे डायलॉग्स बोलतो म्हणजे इमोशन मध्ये आहे दिसतो तुम्हाला तर खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तो प्रेझेंट होतोय. नवीन कलाकार आहेत जे मी हे नक्कीच सांगेन की मॅडॉकनी खूप मोठी बोल्ड एक स्टेप उचललेली आहे की कुठल्याही फिल्मी फॅमिलीची कास्टिंग नाहीये, कुठलाही स्टार नाहीये, चांगले ऍक्टर्स आहेत ज्यांना घेऊन एक सिनेमा चांगला बनवलाय. ह्याचं कन्व्हिक्शन आहे कारण चांगली कथा आहे. तर ती चांगल्या कथेचा चांगला सिनेमा बघणारी आज मला वाटतं ऑडियन्स असते. जर सिनेमा बघताय ओटीटीवर बघण्यापेक्षा मला वाटतं प्रत्येक थिएटरमध्ये जाऊन लोकांनी पिक्चर बघावाच कारण मग हा पिक्चर बनवलेला आहे थिएटरसाठी कारण हॉरर सिनेमा आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला हे पटेलच की हॉरर कॉमेडी सिनेमाचा खालची खरी मजा ना थिएटरमध्येच मिळते. सो जेव्हा तो ओटीटीवर येईल तेव्हा येईलच पण आता सध्या थिएटरमध्ये चालू आहे. चांगला प्रतिसाद मिळतोय तुम्हाला खूप चांगले रिव्ह्यूज होत आहे. तर मी सगळ्यांना खूप रिक्वेस्ट करेन की कुटुंबासकट जाऊन सिनेमा बघा कारण इट्स अ फॅमिली. थँक्यू.